साक्षी कारदे. आपण पाहताय टीव्ही न्यूज 24/7. तर रविवार म्हणजेच 19 मेच्या सकाळपासून एक बातमी सोशल मीडिया, टीव्ही चॅनल्स आणि अगदी व्हॉट्सअप ग्रुपवर येत होती. बातमी होती पुण्यातल्या कल्याणी नगर भागात पहाटे 3च्या दरम्यान एक अपघात झाला होता. महागड्या पोर्स गाडीनं टू व्हीलरच्या दोघांना उडवलं. इतकं जोरात उडवलं की हे दोघे काही दूरवर जाऊन पडले. तर विशाल अग्रवाल पुण्यातील नामांकित बिल्डर ब्रह्माकॉर्प ही त्यांची कंपनी. त्यांचा 17 वर्षांचा मुलगा वेदांत अग्रवाल शनिवारी रात्री ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानिमित्त पार्टी करायला गेला होता. कोरेगावच्या पॉझी नावाच्या रेस्टॉरंटमध्ये त्याने काही मित्रांबरोबर पार्टी केली आणि त्यानंतर तो त्यांच्या ठराविक मित्रांबरोबर मॅरिट स्वीटमधल्या ब्लॅक नावाच्या पबमध्ये गेला. त्यानंतर त्याने त्याच्या वडिलांची पोर्स गाडी हाती घेतली व ड्रायव्हरला बाजूला बसवून आणि मित्रांना मागे बसवून त्याने कल्याणी नगरच्या रस्त्यावर सुसाट अशी गाडी सुरू. त्याच वेळेस एक पल्सर त्या रस्त्यानं निघाली होती. पल्सरवर अनिश अवदिया आणि अश्विनी कोष्टा असे दोघे त्या गाडीवर होते. अनिश आणि अश्विनी हे दोघे जबलपूरचे मागच्या 7-8 वर्षांपासून पुण्यात राहत होते. अनिश आणि अश्विनी हे दोघे त्यांच्या मित्रांबरोबर कल्याणी नगरच्या हॉटेलमध्ये भेटले. त्यानंतर अनिश अश्विनीला सोडायला बाईकवरून निघाला. हे दोघे ट्रम्प टॉवरच्या जवळपास आले आणि त्याच वेळेस मागून येणाऱ्या पोर्शने त्यांना जोरदार टक्कर दिली आणि त्यानंतर ते दोघे दूरवर जाऊन उडाले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर जवळपास असलेल्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी आणि रस्त्यावरच्या माणसांनी लगेच धाव घेतली. काही लोक अनिश आणि अश्विनीच्या दिशेने गेली तर काही पोर्सच्या दिशेने गेली. यामध्ये वेदांत अग्रवाल याला मारहाण करण्यात आली. त्यानंतर 3:30च्या दरम्यान पोलिसांना फोन करण्यात आला आणि वेदांतला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. सूत्रांकडून कळल्यानुसार वेदांत नाही तर त्याचा ड्रायव्हर गाडी चालवत होता असे चित्र पोलीस स्टेशनमध्ये भासवण्यात आले. त्यानंतर अनिशचे काही मित्र आणि तेथील काही नागरिक यांनी काही फोटोज आणि व्हिडिओज पोलिसांना दाखवण्यात आले की ते म्हणजेच वेदांतच गाडी चालवत होता. त्यानंतर पोलिसांनी वेदांतवर गुन्हा दाखल केला, त्याला अटक केली आणि त्याच रात्री 12 तासाच्या आत वेदांतला बेलही मिळाली. बेल मिळण्याचे कारण असे की त्याच्यावर कलम 304 अंतर्गत असा गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा निष्काळजीपणामुळे वाहन चालवताना अपघात घडला आणि त्यात कोणाचा मृत्यू झाला तर हा गुन्हा जामीनपात्र होतो. त्याच्यावर दारू पिऊन गाडी चालवत असण्याचा गुन्हा दाखल केला होता. तरी वेळेवर न रिपोर्ट मिळाल्याने त्याला बेल मिळण्यात मदत झाली. तर वेदांतला बेल कोणत्या अटींवर देण्यात आली ते पाहूया. तर पहिला नियम असा आहे की वेदांतला अपघातावर 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगितला आणि दुसरी म्हणजे त्याला 15 दिवस ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोबत चौकात उभं राहून वाहतुकीचे नियम कसे करण्यात येणार हे सांगितलंय. तिसरा म्हणजे वेदांतला वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे आहेत. चौथा म्हणजे इथून पुढे जर वेदांतला अपघात दिसला तर त्यांना अपघातग्रस्तांना मदतही करायला सांगितली आहे. थोडक्यात 2 जीव घेणारा व दारू पिऊन गाडी चालवणारा व जेलमध्ये बसून पिझ्झा बर्गर खाणारा 12 तासाच्या आत जामिनावर बाहेरही आला याची चर्चा सध्या पुण्यामध्ये सुरू आहे. यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कारवाई होणार तरी कोणावर. या सर्व घटना घडल्यानंतर वेदांतचे वडील विशाल अग्रवाल आणि त्या हॉटेलमध्ये 17 वर्षांच्या मुलांना मद्य दिलं त्या हॉटेलवर कारवाई होणार असे मेसेज फिरायला लागले. सूत्रांकडून मिळालेल्या नवीन बातमीनुसार वेदांतच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. तर काय वाटतंय, दारू दिलेल्या मालकावर कारवाई होईल की आरोपीच्या वडिलांवर कारवाई होईल आणि यामध्ये अपघातात जीव गमावलेल्या त्या 2 मुलांना न्याय मिळेल का